गोष्ट आहे कोकणातली. माझी नाही स्टोरी ती. मला सांगितलेल्या एका वयोवृद्ध माणसाने सांगितलेले आहे त्याच्या जीवनामध्ये घडलेला सत्य प्रसंग. जेव्हा आम्ही त्यांना विचारलं की आम्हाला भूताची स्टोरी वगैरे तुम्ही सांगाल काय, तेव्हा ते म्हणाले की स्वतः माझ्या आयुष्यात घडलेली घटना आहे, सांगण्याचा प्रयत्न करतो. त्यांनी सांगितले त्यावेळेला ते वातावरण निर्मित आणि भीतीदायक त्यांनी जे ते स्वरूप सांगितलं होतं तसं सांगण्याचा प्रयत्न करतो. कोकणातली गोष्ट आहे, लक्षात घ्या. ते गृहस्थ आहेत, त्यांचा व्यवसाय होता ताडीमाडी, म्हणजे स्टील बॉडी, बरोबर ना. ताडीमाडीचा व्यवसाय. रोज सकाळी झाडावरून ताडीमाडी काढायची आणि ते तसंच घेऊन जायचं. आणि ते सकाळी गेल्यानंतर ते त्यांचं दुकान जे होतं, म्हणजे ताडीमाडीचा स्टॉल म्हणतो आपण त्याला, ते गावातूनच असा रस्ता होता, दोन्ही बाजूला झाडी. त्याच्यातून ते सायकलवरती, जुन्या काळात माहिती आहे तुम्हाला, सायकल असायची आणि त्याच्या पुढे असा टॉर्च असायचा. जशी जशी तुम्ही सायकल फास्ट पळवणार की नाही, तसं तसं तो टॉर्चचा उजेड असा मोठा पडायचा. ते दिवसाची गोष्ट. आता ते दिवसात ते निघून गेले, दुपारी घरी आले. त्यानंतर त्या दिवशीची गोष्ट अमावस्या होती. त्यानंतर परत दुपारी जेवण वगैरे केलं आणि दुपारी जेवणानंतर ते पुन्हा आपल्या नेहमीप्रमाणे दुपारचा पण तो असतो ताडीमाडीचा, ते घेऊन गेले. ओके. रात्र झाली होती. ज्यावेळेला संध्याकाळी जेव्हा ते दुकानाकडे चालले होते त्या टायमाला साधारणतः 5:30-6:30 सुमारास होता. परंतु ते अमावस्या टाईप होतं, त्यामुळे वातावरणच तसंच होतं. आजूबाजूला झाडामुळे जर असं अंधूक असं जर असं वातावरण निर्माण झालं होतं. त्यावेळेला ते एका एल टाईप रस्त्याला, एल टाईप म्हणजे आपण म्हणतो ना 3 रस्ते असे एकत्र मिळते, त्या रस्त्याला आपण एल टाईप रस्ता म्हणतो, टी आकाराचा म्हणतो आपण. तर तिथे एका कोपऱ्यामध्ये ना एक कुत्रा होता. तिथे तो कुत्रा त्यांच्याकडे बघत होता. त्यांनी ते कुत्र्याला ए चल रे बरोबर म्हणून म्हटलं. तर कुत्र्यानी फक्त असं बघितलं. त्यांच्याकडे बघण्याची पद्धतच वेगळी होती कुत्र्याची, म्हणजे ते त्यांना त्यावेळेला समजलं नाही, पण ही नंतर त्यांनी सांगितलं त्याच्यावरून बोलतोय. ते तसेच निघाले पुढे. कुत्र्याला बोलले चल म्हणून, तर कुत्रा काय आला नाही. तो असा त्यांच्याकडे बघत बसला, फक्त त्यांच्या चेहऱ्याकडे असा. ते जायचे शेवटपर्यंत हे मागे मागे वळून बघत होते. कुत्रा त्यांच्याकडे बघत होता. आणि ते नजराची नजर भेट जी बोलतात ना, नजरा नजर ती अशी, त्याप्रमाणे त्यांनी ते बघितलं. बघितल्यानंतर त्यांना थोडंसं वाटलं की वेगळ्याच प्रकारे कुत्रा काहीतरी बघतोय म्हणून. ते निघाले पुढे. विसरून पण गेले. ते विसरून गेले. पुढे गेल्यानंतर संध्याकाळी रात्री साधारणतः 10-10:30 वाजले असतील. त्यानंतर त्यांनी दुकान बंद केलं आणि घरी निघाले. ते निघाले असता परत येतानाच्या वेळेला, त्यावेळेला ते आता ते बघा, तुम्हाला सायकल सांगितली होती, लक्षात आलं ना तुम्हाला. सायकलीने ते पॅन्डल मारत होते आणि पॅन्डल मारत 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 पुढे जातले असताना जसा तो लाईट असा आकाश असा पडायला लागला, तसं ते टी जंक्शनच्या तिथे आले. तिथे टी जंक्शन म्हणजे ते 3 रस्ते एकत्र मिळते तिथे, बरोबर. तिथे आल्यानंतर तिथे एक स्त्री अशी खाली मुंडी घालून बसली होती. केस असे सुटले होते, पांढरी साडी, आणि अशी थरथर 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 अंगाचा थरथर थरथर, आणि तोंडातून असं काहीतरी वेगळंच काहीतरी तिच्या असं आवाज येत होता. त्यांनी बघितलं आणि यांनी जसा जसा त्यांचा प्रकाश जसा जसा पुढे पुढे पडत होता तसं तसं ती त्यांच्या दिशेने अशी समोर 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 येत होती. त्यांना त्यावेळेला ती ज्या बघण्याच्या स्टाईलनी, अशा ज्याप्रमाणे ती केसातून बघत होती, केस असे पडले होते आणि केसातून ती बघत होती, यांना ते कुत्र्याचा चेहरा आठवला. म्हणजे तिथे थांबवली गाडी आणि या इथे रात्री काय करतेस तू. जसं तिने तिच्या ते चेहऱ्यावरचे केस असे बाजूला केले, त्यावेळेला तिचे डोळे तिथे नव्हते. लक्षात घ्या, डोळे नसलेली व्यक्ती जेव्हा आपल्याकडे बघते त्यावेळेला काय होतं, ह्यांना तिथेच दरदरून घाम आला. आणि तिथे ती मसनवट शांतता, एकदम आजूबाजूला कोणी नाही. बघा वातावरण कसं निर्माण झालं, तसं एकदम जसं हवेतून सळ असा आवाज यायला लागला. आणि जे वातावरण निर्माण झालं, ह्यांना अंग एकदम दरदरून घाम फुटला. आणि त्याच वेळेला तिने ज्यावेळेला डोळ्यावरून जेव्हा ते केस बाजूला केली, त्यावेळेला हिने जेव्हा जीभ बाहेर काढली, त्या जिभेतून अक्षरशः रक्त पडत होतं, रक्त तोंडातून रक्त पडत होतं. हे घाबरले आणि हिने तसेच ते पळायला लागले. तसं तसं ती जी स्त्री होती ती सुद्धा त्यांच्या पाठीमागून जायला लागली. हे सायकल फास्ट मारतायत आणि यांचं लक्ष पाठीमागे, कारण काय, जेवसा सायकलचा वेग तेवढा तिचा वेग. पण एक ठराविक एक आपण म्हणतो की नाही, एक त्यांचा एक फेरा असतो, ते अंतर असतं, किंवा आपण म्हणतो की त्यांची एक लाईन दिलेली असते, त्या लाईनच्या पार झाले ते. आणि तेवढ्यात ते
शक्ती अदृश्य झाली. आणि जर त्याच्या अगोदरच ते भेटले असते तर त्यांचं काय खरं नव्हतं. म्हणजे डायरेक्ट राम नाम सत्य हेच झालं होतं. पुढे गेले तसे ते पुढे पुढे निघाले. दरदरून घाम सुटला होता, भीती वाटत होती, सगळं चेहऱ्यावरती सगळं दडपण आलं होतं. असं वाटत होतं की अटॅकच येणार. त्यावेळेची गोष्ट, त्यावेळेला अटॅक बिटिकचा संबंध एवढा नव्हता, तरीसुद्धा ते त्यांनी सांगितल्याप्रमाणे आता ते अशा प्रकारे ते सायकल चालवते जोरजोरात न थांबता. तो एवढा दर मजल अंतर, खूप सारं मोठं अंतर, ते अजून ते अंतर पार करून ते घरी पोचले. घरी पोचल्यानंतर ते तसंच न जेवताच, यावेळेला ते न जेवताच बायकोला सुद्धा सांगण्याची त्याची हिंमत नाही झाली. कारण काय घडलेला प्रसंग सांगणार कसा. कारण काय ते डोळ्यासमोर चित्र, ते भीतीदायक डोळे, ते रक्त ओळखत असलेलं, तोंडातून रक्त पडतंय आणि ती बाईची जी केसांची छटा, पांढरे शुभ्र त्यांचे साडी आणि ते धावते आहे आणि हडकुळी अशी बाई, हे त्याच्यासारखं डोळ्यासमोर येतं. झोपही लागली नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी तापाने फणफणलेलं अंग घेऊन डॉक्टरांकडे गेलं. डॉक्टरांकडेही ते बरं झालं नाही. विचार करा, अशा प्रकारे अदृश्य शक्ती, मायावी शक्ती असते की नाही, ती आपल्या अंगावरती, आपल्या शरीरावरती ज्याप्रमाणे जे शहारे आणते किंवा जे आपल्या शरीरामध्ये अंतर्गत काही ते विभागामध्ये काहीतरी घडून येतं, त्याच्यामुळे ही गोष्ट घडली. आणि त्याच्यानंतर मग जादूटोणाचा मांत्रिक आणला गेला आणि मांत्रिकाने ते त्यांचं काय ते त्यांच्या शरीरातून जे काय ते वारं असतं म्हणतात ते सगळं काढलं. त्याच्यानंतर 2 दिवसानंतर ते बायकोशी वार्तालाप करायला लागले ह्या विषयावरती. म्हणजे मला तर असं म्हणायचं आहे की अशा निर्जन स्थळी अमावस्या पौर्णिमा असेल तर अशा ठिकाणी आपण म्हणतो प्रवासात सुद्धा अशा घटना दिसतात आपल्याला की ॲक्सिडेंट होतात किंवा काय. तर अमावस्या पौर्णिमेला हे कसं आहे, म्हणजे राहू केतू हे ग्रह असतात ना, हे जबरदस्त पॉवरफुल असतात, लक्षात घ्या तुम्ही. तर हे मायावी शक्तीचे ग्रह आहेत आणि हे असे शक्तीचे ग्रह आहेत की ह्याच्यामुळे ना त्या मायावी शक्तींना भरपूर ताकद मिळते, पॉवर मिळते आणि त्या पॉवरचा उपयोग ते दुसऱ्यांना अंगामध्ये शरीरात घुसण्याचा प्रयत्न करतात किंवा त्यांना मारण्याचा प्रयत्न करतात. तर अमावस्या आणि पौर्णिमेला शक्यतो प्रवास टाळा तुम्ही. आणि असं का असेल तर जास्तीत जास्त लवकर घरी येण्याचा प्रयत्न करावा, जेणेकरून अशा प्रसंगापासून टाळलं जाईल. धन्यवाद. त्यांनी ज्या पद्धतीने स्टोरी सांगितली होती मला, त्या गृहस्थांनी त्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केला. ह्याच्यानंतर पुढच्याच वेळेला अजून एक खरी स्टोरी, अजून एक आम्हाला पाठवलेली आहे स्टोरी, ती तुमच्यासमोर सादर करणार आहे. त्या गोष्टीचं म्हणजे मुंबईमध्येच अशा निर्जन स्थळी, अशा ठिकाणी जिथे मोठं असं मैदान आहे, तर तिकडे आपण घेऊन जाणार आहोत तुम्हाला आणि ती स्टोरी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. बघूया सांगता येते का ती. ओके, थँक्यू, धन्यवाद. तुम्हाला असे आणखीन व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या साहूल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.